धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असं सण या एकामागोमाग येत असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. धनतेरस हे नाव धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनलेलं आहे. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस हा कृष्ण पक्षातील 13वा दिवस आहे. घरामध्ये असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी काही वस्तूंची सोन्याची खरेदी देखील करणं शुभ असतं. या दिवशी आयुर्वेदामध्ये धन्वंतरीची पूजा देखील केली जाते. प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधांचं देखील पूजन केलं जातं. पुराणांमध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अंशावतार देखील म्हटलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, पूजा करत असताना कोणते मंत्र म्हणावे, शुभमुहूर्त कोणता आहे, अगदी साधी सोपी पण विधिवत अशी पूजा आज आपण करणार आहोत. नैवेद्यामध्ये खरा कोणत्या वस्तूंना या दिवशी मान आहे, पूजेमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी ठेवायच्या आहेत, अशी परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हिंदू पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशी तिथी ही 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:34 सुरू होते, तर 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:17 संपणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी आपल्याला 29 ऑक्टोबरला मंगळवारी साजरी करायची आहे. धनत्रयोदशीची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते. शुभमुहूर्त 29 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी दिवे लागणेला 6:34 सुरू होणार आहे, तर रात्री 8:52 असणार आहे. या काळामध्ये तुम्ही धनत्रयोदशीची पूजा करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपलं संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. दिवे लागणीला ही पूजा करायची आहे. त्या अगोदर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या. तिथे गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. रांगोळीने स्वस्तिक काढायचं, हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. या दिवशी धान्यांची देखील पूजा केली जाते. त्यासाठी इथे मी 5 धान्य घेतलेले आहेत. यामध्ये तुम्ही डाळीचा किंवा कडधान्याचा देखील वापर करू शकता. ही धान्य सुगडामध्ये भरून ठेवली जातात, तर छोटी सुगडे मिळतात ते तुम्ही घेऊ शकता किंवा संक्रांतीची सुगडी घेतली किंवा काही वाट्या तुम्ही घेतल्या तर त्या देखील चालतील. यानंतर पूजेमध्ये आपल्याला देवांना स्नान घालण्यासाठी पंचामृत घ्यायचं आहे. आपल्या घरातील धन म्हणजे सोनं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. इथे मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य आणि गूळ आणि धन्याचा नैवेद्य या दिवशी लागतो. आयुर्वेदामधील काही गोष्टी घ्यायच्या आहेत. कापसाचं वस्त्र, गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, त्यानंतर गणपतीची आणि लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. 1 सुपारी आणि 1 नाणं कलशामध्ये टाकण्यासाठी, 2 सुपारी, त्यामध्ये 1 विष्णू देवता आणि 1 कुबेर देवता म्हणून घेतलेली आहे. 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे. तर ज्या वस्तू ज्यामध्ये औषधी गुणधर्म असतात तर अशा वस्तू या दिवशी पूजेमध्ये घेतल्या जातात. यामध्ये मी घेतलेला आहे पुदिना, त्यानंतर कडुलिंबाची पाने, तुळस, जिरे, हळद, आलं, त्यानंतर वेलदोडे, लवंगा, मिरे म्हणजे अशा औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू आपण या दिवशी आपल्या पूजेमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत. तर अशा काही वस्तू ज्या तुम्ही औषधी गुणधर्मासाठी वापरत असाल तर त्या तुम्ही इथे घेऊ शकता. यानंतर धन्वंतरीचा फोटो, असा अमृत कलश हातामध्ये घेतलेला विष्णू देवतेचा म्हणजे धन्वंतरीचा फोटो असतो, तर तो तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि माता लक्ष्मीचा फोटो आपण घ्यायचा आहे. चंदन घ्यायचं आहे, हळदी कुंकू, स्वच्छ पाणी, अक्षदा, फुले, तुळशीपत्र, आंब्याचे डहाळे, त्यानंतर आपल्याला विडेची पाने घ्यायची आहेत. तर यानंतर आपल्याला लागणार आहे 1 कलश, त्याच्या गळ्याला आपण लाल धागा गुंडाळून घेतलेला आहे. नारळ घ्यायचा आहे. 2 तुपाचे दिवे घेतलेले आहेत. तुपाचा दिवा असेल तर फुलवात घाला, तेलाचा असेल तर तुम्ही जोडवात घाला. शक्यतो समईचा वापर पूजेमध्ये अवश्य करावा. ही पूजा आपण सायंकाळी करणार आहोत, तर सर्वात आधी तुळशी पूजन करून घ्यायचं. तुळशीच्या समोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्या चौकटीमध्ये दोन्ही बाजूला तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेला सुरुवात करताना सर्वात आधी दीप प्रज्वलन करून
घ्यायचं, त्यासाठी अक्षदांचं आसन द्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचं, दिव्याला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं, अक्षता फूल वाहून घ्यायचं. दिव्याची पूजा करत असताना शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. यानंतर आपण आचमन करून घ्यायचं आहे. त्यासाठी ताम्हणामध्ये आपण एक डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, ते प्रथम प्यायचं, त्यानंतर दुसऱ्यांदा घ्यायचं, ते प्यायचं, 3 वेळा पाणी प्यायचं आहे आणि चौथ्यांदा आणि 5व्यांदा आपल्याला पाणी हे ताम्हणामध्ये सोडायचं आहे. पहिल्यांदा पाणी पित असताना ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा पाणी पित असताना ओम नारायणाय नमः, तिसऱ्यांदा पाणी पित असताना ओम माधवाय नमः असं बोलायचं आहे. चौथ्यांदा आणि 5व्यांदा ताम्हणामध्ये पाणी सोडत असताना ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. पूजा करत असताना हा व्हिडिओ तुम्ही लावून द्या, म्हणजे तुम्ही पूजा करत असताना मंत्रासहित पूजा करू शकता. मंत्र स्क्रीनवरती दिलेले आहेत, स्क्रीनवरती दिलेले मंत्र पाहून तुम्ही म्हणू शकता. यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी अक्षदांचं आसन द्यायचं. तुम्ही गोलाकार अक्षदांचं आसन ठेवू शकता, अष्टदल कमल काढू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. कलश ठेवलेला आहे. कलशावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं. बाजूला 2 दांड्या, स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि पाठीमागे हळदी कुंकवाची 5 बोटे उठवून घेतलेले आहेत. कळशाच्या गळ्याला लाल पिवळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं. त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं आणि त्यानंतर 1 सुपारी आपल्याला घालायच्या आहेत. त्यानंतर 5 आंब्याची किंवा 5 विड्याची पाने तुम्ही यामध्ये ठेवू शकता. कलशाची पूजा करत असताना ओम कलशस्थ्य देवत्याभो नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. यावरती तुम्हाला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं आहे. त्यानंतर कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायचं आहे आणि गजरा वगैरे तुम्ही घेतला असेल किंवा सजावटीचं जे काही साहित्य घेतलेले असेल तर ते तुम्ही देखील इथे वापरू शकता. कुठलंही पूजन करताना आपण सर्वप्रथम श्री गणेशांचं पूजन करतो, कारण की गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत आहेत. त्यामुळे गणेशांचे स्मरण करावे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा किंवा तुम्ही ओम गणपते नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करू शकता. गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे. गणपती बाप्पांना प्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांचे पूजा करत असताना, अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा गणेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा सांगितलेल्या साध्या सोप्या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. काहीच जमत नसेल तर गणपती बाप्पा मोरया असं तुम्ही म्हणू शकता. शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा, फुलांच्या पाकळ्या घालून त्याने स्नान घालायचं आहे. गंधोदक स्नानम समर्पयामी. यानंतर आपण मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे, कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची. यानंतर आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत. प्रथम आपण सर्व देवी देवतांना अभिषेक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पूजा करणार आहोत. तर ताम्हणामध्ये अक्षदांचं आसन ठेवायचं, त्यावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. तुम्ही फुलांचं आसन देखील देऊ शकता. यानंतर महालक्ष्मीला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पुन्हा पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने तुम्ही स्नान घालू शकता. महालक्ष्मीची पूजा करत असताना ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. यानंतर ताम्हणामध्ये 2 ठिकाणी अक्षदांचं आसन दिलेलं आहे. त्यावरती 2 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत. पहिली सुपारी जी आहे तर ती भगवान विष्णू आहेत आणि दुसरी सुपारी जी आहे तर ती भगवान कुबेर आहेत. पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असं आपल्याला स्नान घालायचं आहे. भगवान विष्णूंच्या सुपारीवरती आपण स्नान घालत असताना ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या विष्णू गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. यानंतर भगवान कुबेरांची पूजा करत असताना ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः किंवा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धिं मे देही दापाय स्वाहा या मंत्राचा देखील जप करू शकता. दोन्हीपैकी कोणतेही एका मंत्राचा जप करा किंवा ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करा.
तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा कॉईन असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता। यानंतर अक्षदांचं थोडं थोडं आसन दिलेलं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। तर इथे आपण फोटोची स्थापना करून घेणार आहोत। तर महालक्ष्मीचा फोटो आपण पहिल्यांदा स्थापित करणार आहोत आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा फोटो देखील आपण दुसऱ्या अक्षदांच्या आसनावरती स्थापन करायचा आहे। तर धन्वंतरी देवतेचा असा माझ्याकडे फोटो आहे, अमृत कलश हातामध्ये घेतलेला। तो फोटो जर तुमच्याजवळ असेल तर तो तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता किंवा पूजेसाठी तुम्ही विकत घेऊ शकता दिवाळीच्या वेळेस आणि त्यानंतर तुम्ही तो पॅक करून ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी तुम्ही दिवाळीच्या पूजेमध्ये पुन्हा वापरू शकता। तर इथे बघा 4 ठिकाणी जोडविड्याची पाने ठेवलेली आहेत। देठ देवाकडे, टोक आपल्याकडे अशा प्रकारे ठेवायची। त्यानंतर अक्षदांचं आसन द्यायचं आणि त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं। तर पहिले जोडविड्याचं जे पान आहे त्यावरती आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करणार आहोत। तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू, गंध, अक्षदा, चंदन व्हायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल व्हायचं आहे। यानंतर कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा आपल्याला मनोमन जप करायचा आहे। यानंतर आपण भगवान विष्णूंची प्रतिमा ठेवणार आहोत। तर भगवान विष्णू स्वरूप आपण सुपारीची स्थापना करणार आहोत। तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती देखील ठेवू शकता। अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे। विष्णू स्वरूप सुपारीची स्थापना केलेली आहे। हळदी कुंकू व्हायचं, चंदन व्हायचं आहे, अष्टगंध वाहू शकता। त्यानंतर तुम्ही अक्षदा व्हायच्या, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करायचं आहे। पिवळ्या रंगाचं फूल आपण व्हायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनोमन जप करायचा आहे। भगवान विष्णूंना कधीही लक्ष्मी मातेच्या उजव्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे। भगवान विष्णूंच्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेची मूर्ती कायम ठेवावी। यानंतर तिसऱ्या जोडविड्याच्या पानावरती आपण अक्षदांच्या आसनावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायचं, लाल फूल अर्पण करायचं आहे। ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा मनोमन होईल तेवढा जप करायचा आहे। जे काही मंत्र सांगितलेले आहेत तर ते खूप प्रभावशाली आहेत। हे मंत्र तुम्ही म्हणत म्हणत पूजा नक्की करा। चौथ्या जागेवरती, चौथ्या विड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावरती कुबेरांची मूर्ती आपण स्थापित करणार आहोत। त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं, कापसाचं वस्त्र आणि आपल्याला लाल फूल भगवान कुबेरांना अर्पण करायचं आहे। भगवान कुबेरांना ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा। यानंतर आपण फोटो जे लक्ष्मी मातेचे आणि धन्वंतरी देवतेचे ठेवलेले होते तर त्यांची पूजा करून घ्यायची। लक्ष्मी मातेला हळदी कुंकू, धन्वंतरी देवतेला चंदन, अष्टगंध तुम्ही लावू शकता। धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरेय अमृत कलशहस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे स्वाहा या मंत्राचा जप करू शकता। किंवा दुसरा मंत्र ओम वासुदेवाय विद्महे सुधाहस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरीः प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता। धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त होते। आपल्या घरामध्ये सततचं आजारपण असेल तर ते देखील नष्ट होतं। त्यासाठी या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा ही आवर्जून करायची आहे। यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला व्हायचं आहे। लक्ष्मी मातेसाठी शक्यतो 21 मण्याचं कापसाचं वस्त्र तयार करावं। त्यानंतर अक्षदा व्हायचं आहे, एक एक फूल व्हायचं आहे। लक्ष्मी मातेला लाल रंगाचं गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे। लाल रंगाचं गुलाबाचं फूल अर्पण करू शकता। त्यानंतर धन्वंतरी देवतेला तुळस आणि पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावं। आता आपण थोडेशा अक्षदांचं आसन द्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि आपल्याकडे जे काही दागिने असतील किंवा आपलं जे काही सोनं नाणं असेल तर त्याची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। तर बघा, जे काही पैसे असतील तर थोडेफारसे पैसे ठेवून तुम्ही पैशांची पूजा करू शकता आणि जे काही आपल्या घरामध्ये दागिने आहे तर त्याची देखील या धनतेरसच्या दिवशी आपल्या धनाची देखील पूजा केली जाते। त्यासाठी या दिवशी तुम्ही सोन्याची देखील पूजा करू शकता किंवा या दिवशी तुम्ही जी काही खरेदी करणार आहात छोटी मोठी तर ती देखील खरेदी तुम्ही इथे पूजेमध्ये मांडायची आहे आणि त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही पैसे किती जर ठेवले तरी देखील त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका, कारण की पैशाची पूजा तेव्हाच पूर्ण होते। तर तुम्ही कितीही नोटा ठेवल्या तर त्यावरती 1 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचा सिक्का नक्की ठेवायचा आहे। यानंतर आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवून घेऊया। गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहोत गुळ खोबऱ्याचा। त्यासाठी
त्यासाठी चौकोनी भरीव आपण करायचा आहे पाण्याचा आणि त्यावरती आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. तुम्ही घरामध्ये जो काही फराळ बनवलेला असेल तर त्या फराळाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि ज्या काही औषधी वनस्पती आहेत मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे त्या औषधी वनस्पतींचा औषधी गुणधर्म असलेल्या या वस्तूंचा पूजेमध्ये आपण नैवेद्य दाखवणार आहोत भगवान धन्वंतरीसाठी. त्यासाठी भरीव चौकोन करून त्यावरती आपण हा नैवेद्य दाखवलेला आहे. यानंतर या पूजेमध्ये एक महत्त्वाचा नैवेद्य दाखवला जातो तर तो म्हणजे गूळ आणि धन्याचा. या दिवशी आपल्याला गूळ आणि धन्याचा नैवेद्य दाखवायला विसरायचा नाही, कारण की या दिवशी धनतेरसच्या दिवशी धन्याची पूजा देखील केली जाते आणि धनतेरसच्या दिवशी धन्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवण्याचा मान आहे. त्यासाठी तुम्हाला हा नैवेद्य पूजेमध्ये दाखवायचा आहे. तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा तुम्ही जी काही मिठाई आणलेली असेल, गोडाचं आणले असेल तर ते देखील तुम्ही पूजेमध्ये त्याचा नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर इथे आपण सर्व देवी देवतांची पूजा करून झालेली आहे. सोन्या दागिन्यांची पूजा करून झालेली आहे. तर या दिवशी धान्याची देखील पूजा केली जाते. धनतेरस या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धान्याची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे. त्यासाठी छोट्या सुगडीमध्ये धान्य भरून घेतलं जातं आणि त्यांची पूजा देखील केली जाते. किंवा तुम्ही वाट्यामध्ये देखील धान्य भरून ठेवू शकता. 5 प्रकारची किंवा 7 प्रकारची तुम्ही धान्य इथे पूजेमध्ये मांडू शकता. तर इथे मी सुगडीमध्ये एक 5 प्रकारची धान्य ठेवलेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही डाळींचा किंवा कडधान्यांचा वापर केला तरीसुद्धा चालतो. धान्याच्या राशी ठेवत असताना अगोदर आपल्याला अक्षदांचं आसन ठेवायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती तुम्ही धान्याच्या राशी ठेवू शकता. सुगडामध्ये भरून ठेवा, वाटीमध्ये ठेवा किंवा तुम्ही तशा जर धान्याच्या राशी ठेवल्या म्हणजे छोटे जर धान्याचे ढीग केले तरीसुद्धा चालेल. आपण धान्याची देखील पूजा करून घेणार आहोत. त्यासाठी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि धान्यावरती देखील आपण एक फूल व्हायचं आहे. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये. आपल्या घरामध्ये ऐश्वर्य, सुख, संपत्ती, समाधान हे सतत लाभावे. आपल्या घरातील लोकांना निरोगी आयुष्य लाभावे अशी आपण या सर्व देवी देवतांकडे प्रार्थना करायची आहे. अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे, घंटा वाजवायची आहे. यानंतर तुम्ही आरती करू शकता. पूजेमध्ये आपण जसा नैवेद्य ठेवला तर त्याप्रमाणे आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे. त्याशिवाय पूजा अपूर्ण राहते. त्यासाठी नैवेद्य ठेवल्यानंतर पाणी देखील आपण एखाद्या तांब्यामध्ये छोट्याशा किंवा एखाद्या पेल्यामध्ये ठेवायचं आहे. यानंतर कापूर आरती करायची आहे. या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापूर हा अवश्य जाळायचा आहे. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होते. त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी कापूर अवश्य जाळा. कापरासोबत तुम्ही 3-4 लवंगा देखील जाळू शकता. यामुळे नकारात्मकता, वास्तुदोष, कर्णीबाधा हे नष्ट होते. यासाठी कापरासोबत आपल्याला लवंगा देखील जाळायच्या आहेत. तर अशी आपण साधी सोपी पूजा करायची आहे. शेवटी क्षमा याचना करायची आहे. म्हणजे आपण क्षमा प्रार्थना करायची की देवी देवतांना प्रार्थना करायची, ही पूजा करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला नक्कीच माफ करा अशी आपण देवांकडे प्रार्थना करायची आहे. आणि माझी जी काही साधी सोपी जी भोळी बाबडी माझी जी पूजा आहे तर ती मान्य करा अशी विनवणी आपण आपल्या भगवंताकडे करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करायची आहे. तर ही पूजा कधी काढायची तर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला काढायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचे, स्वच्छ कपडे परिधान करायचे. त्यानंतर आपण हा जर दिवा असेल तर तो शक्यतो त्यामध्ये भरपूर तेल घाला. विजला असेल तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी काही आपण पूजा केलेली आहे तर या सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवा किंवा दूध साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला अगरबत्ती शांत होईपर्यंत थांबायचं आहे. अगरबत्ती शांत झाल्यानंतर आपण क्षमा याचना करायची आहे. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर माफ कर म्हणून सांगायचं आहे. माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा व सर्व देवदेवतांचा अखंड वास राहू दे. आमच्या घरातील सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे. घरामध्ये धन, सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आणि त्या अक्षदा आपण या सर्व पूजेवरती व्हायच्या आहेत. आगमन पुनरागमन असं आपण 3 वेळा बोलायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही जी पूजा आहे तर ती हलवू शकता, पूजा काढू शकता.
पूजा काढत असताना कलशामधलं जे पाणी आहे तर त्यामध्ये आंब्याची पाने किंवा विड्याची पाने तुम्ही ठेवले असेल तर त्याने किंवा एखाद्या फुलाच्या मदतीने सर्व पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे। कलश आपण आपल्या स्वतःच्या डोक्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आणि हे पाणी जे आहे तर ते तुळस सोडून इतर झाडांमध्ये तुम्हाला वाहायचं आहे। त्यानंतर जे काही फुलं, विड्याची पानं, काही नाशवंत वस्तू असतील तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडकाशी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर नैवेद्य जो काही तुम्ही वापरलेला आहे तर तो तुम्ही त्याच दिवशी प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ला तरी देखील चालेल। जे आपण औषधी वनस्पती वापरल्या तर त्यामध्ये ज्या काही चांगल्या वस्तू असतील तर त्या तुम्ही घरामध्ये पुन्हा वापरू शकता। ज्या वस्तू काही खराब झालेल्या असतील तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। यानंतर ज्या काही सुपारी आपण वापरल्या, कुबेराची सुपारी किंवा विष्णू देवतेची सुपारी, तर ज्या काही तुम्ही सुपाऱ्या वापरलेल्या असतील तर त्या सुपाऱ्या तुम्ही पुढील जी काही तुम्ही पूजा करणार आहात, लक्ष्मी मातेची, लक्ष्मी पूजनाची जी पूजा करणार आहात तर त्यामध्ये या सुपाऱ्या तुम्ही पुन्हा वापरल्या तरी सुद्धा चालतं। सोने दागिने आपण जागच्या जागी ठेवायचे आहेत। जे काही आपण अक्षता वापरल्या, तांदूळ वापरलेले आहे तर ते तांदूळ स्वच्छ असतील तर त्याचा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ करून खाऊ शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला घातलं तरी सुद्धा चालेल। तर या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं। धनतेरसच्या दिवशी ही 13वी तिथी असते, त्यामुळे 13 दिवे प्रज्वलित केले जातात। तर यमदीपदान कसे करावे किंवा 13 दिवे कसे प्रज्वलित करावे तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे, कारण की ह्याच व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर ते सविस्तर सांगता येत नाही किंवा सविस्तर मंत्रासही सांगता येत नाही, व्हिडिओ खूपच मोठा होतो। त्यामुळे मी जो यमदीपदान आहे तर त्याचा सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, शेजारील बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आला तर लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अगदी सविस्तररित्या मंत्रासहित आपण यमदीपदान कसं करावं, त्याचं महत्त्व काय आहे, 13 दिवे नक्की आपण कुठे कुठे लावावेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला नक्कीच देणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून 13 दिवे लावू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे, अगदी डिटेलमध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला पूजा कशी करायची ती सांगितलेली आहे, मंत्रासहित सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो अशीच देवाचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता।